शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार? गंभीर आक्षेप घेत कसा जोरदार युक्तिवाद केला पहा। 5 ऑगस्ट 2026 सादिक अली केसचा संदर्भ देत विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नसल्याचा सिब्बलांचा युक्तिवाद झाला। शिंदेंच्या नेतृत्वात 31 आमदारांची भाजपसोबत हात मिळवणी ही बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला। शिंदेंनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरींना नियुक्त केल्याचा युक्तिवाद सिब्बलांनी केला। 6 ऑगस्ट 2026 2018च्या घटनेनुसार पद उपभोगलं, मात्र तीच घटना लोकशाहीच्या विरोधी असल्याचा दावा करणं चुकीचं असल्याचा सिब्बलांनी युक्तिवाद केला। अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देणं चुकीचं असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच सर्वोच्च असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। 10 ऑगस्ट 2026 निवडणूक आयोगानं प्राथमिक संघटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष करून केवळ लोकप्रतिनिधींच्या संख्येवर निर्णय दिल्याचा आरोप करण्यात आला। बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना त्यांना कायदेशीर संरक्षण कसं मिळू शकतं असा सिब्बल यांनी कोर्टात सवाल केला। 12 ऑगस्ट 2026 निवडणूक आयोगानं आधी आमच्या विरोधात निर्णय देण्याचा निष्कर्ष काढला आणि त्यानंतर तर्कांची फेरफार केल्याचा सिब्बलांनी गंभीर आरोप केला। सत्तेत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवून जमा केलेल्या पाठिंब्याला मूळ राजकीय पक्षातील फूट मानता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात नसतानाही त्यांनी 2018ची घटना लोकशाही विरोधी ठरवल्याचा युक्तिवाद केला। परिच्छेद 15 आणि कलम 29 5 आणि 9चं निवडणूक आयोगानं उल्लंघन केल्याचा आरोप देखील सिब्बलांनी केला। 13 ऑगस्ट 2026 ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून शिवसेनेमध्ये फूट पडल्याचा दावा करण्यात आला। विधिमंडळ पक्ष विकत घेऊन मूळ राजकीय पक्ष मिळवण्याची परवानगी दिली तर लोकशाही सुरक्षित राहणार नाही। निवडणूक आयोगाला जास्तीत जास्त पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं। मूळ पक्षाची घटना बेकायदा ठरवून दुसऱ्या गटाला पक्ष देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापीठाचा निर्णय चुकीचा, त्यामुळे हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे द्यावं अशी सिब्बलांनी मागणी केली। दरम्यान सुनावणी संपल्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सुप्रीम कोर्टात विजय निश्चित असल्याचा दावा केलाय। शिंदे सेनेनंही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। जिथे धर्म तिथे विजय असं सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे। जिथे धर्म तिथे जय। आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जय सुद्धा आमचा होईल। निवडणूक सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे, त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? ईडी आणि सीबीआयचा वापर करून कशा आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आलं आणि बहुमताच्या दिशेनं त्यांची गाडी वळवली, यावर सुद्धा कपिल सिब्बल साहेबांनी फार उत्तम युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाला बदनाम करायचं त्यांना माहिती आहे, कायदेशीररित्या त्यांची बाजू लंगडी आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडतायत ते कोर्टात यशस्वी होणार नाहीत। महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचं नेतृत्व कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लोकांनी सिद्ध केलंय। लोकांच्या दरबारी, लोकांच्या न्यायालयात आम्ही आमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि न्यायालयाच्या दरबारात सुद्धा
आमचं नेतृत्व सिद्ध होणार आहे. तारीख पे तारीख पडल्यानंतर अखेर ऑगस्ट 2026 मध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हावर मॅरेथॉन सुनावणी सुरू झाली आहे. यात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचे चांगलेच वाभाडे काढले. अजून शिंदे सेनेचा युक्तिवाद बाकी आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे वकील काय बाजू मांडतात याबाबत तर उत्सुकता आहेच. मात्र साऱ्या देशाचं लक्ष लागलंय ते निदान या सुनावणीनंतर तरी सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार का याकडेच. भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.